साप्ताहिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन. हे दोन्ही ग्रंथ आपल्याला अध्यात्माचा परिचय करून देतात. अध्यात्म म्हणजे काय हे आपल्याला गीतेमध्ये खूप स्पष्टपणे आढळून येतं. किंबहुना गीता हा मोक्ष ग्रंथ आहे. अध्यात्माचं आपण अनुशीलन केलं, त्याच्यावर चिंतन केलं तर आपण मुक्तीकडे जातो. आणि अध्यात्माचा विचार आपण नाही केला तर आपण बंधनाकडे जातो, बंधनातून बंधनाकडे जातो. म्हणून मनुष्याचे पक्षी हे अतिशय महत्त्वाचे आहे. याला काही पर्याय नाही आहे, विकल्प नाही आहे की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, केलं नाही केलं किंवा दुसरं काहीतरी केलं असं म्हणून चालत नाही. जसं आपण नेहमी म्हणतो की आपल्याला श्वास घेतला काय नाही घेतला काय, किंवा श्वास घेण्याच्या ऐवजी आपण दुसरंच काहीतरी केलं काय असं म्हणून चालत नाही. कारण श्वास घेणं हे आपल्यापक्षी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. श्वास आहे तो आस आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे. जीवनच संपलं की मग काही बोलायलाच नको. म्हणून बंधन आणि मुक्ती हे दोन विषय अत्यंत महत्त्वाचे. आपण वचनामृत पण बघतो सतत मुक्तीविषयी सांगतात. बंधनाविषयी तुम्हाला सांगायची गरज नाही, ते खूप आहे. आपलं जीवनच बंधनाने व्यापून टाकलेलं आहे किंवा कर्कचून बांधलेलं आपल्याला. एखाद्या माणसाला अगदी कर्कचून बांधलं, त्याला हात हलवता येत नाही, पाय हलवता येत नाही, डोके हलवता येत नाही, कसा तरी श्वास घेतोय, कसा तरी जगतोय, पण त्याला बांधून टाकले तर तो जसा दुःखी होईल आणि त्याला हे सगळे बंधनं काढून टाकले, तोडून टाकले तर तो सुखी होईल. एखादा पक्षी पिंजऱ्यात सापडला तर तो दुःखी होतो आणि सुटल्यानंतर तो सुखी होतो. एखादा कोणताही प्राणी, उंदीर सुद्धा तो बंधनात सापडला तर तो दुःखी होतो. कसा करून मी इथून सुटेल. आजकाल ते प्लेट्स मिळतात ना, ते चिकटाचे, ते उंदीर जातो आणि उंदीर तिथे अडकून पडतो. त्यांनी किती हात असे हलवले तरी त्या चिकटामधून त्याला बाहेर येता येत नाही. तो काहीतरी एक चिकट पदार्थ असतो, ग्रीससारखा, ग्रीसिंग असेल तर ते आता त्याला काही बोलता येत नाही. उंदराला काही बोलता येत नाही, प्राण्यांना काही बोलता येत नाही, त्यांना भाषा नसते, जास्त काही आवाज काढू शकतात. म्हणून हिंदीमध्ये त्याला बेजुबान म्हणतात. जुबान म्हणजे वाणी. त्यांना जुबान नाही आहे, वाणी नाही आहे. बोलू शकत नाही, एक्सप्रेशन करू शकत नाही, सांगू शकत नाही. माणसं सांगू शकतात, ओढू शकतात, बोलवू शकतात, काहीतरी करू शकतात. प्राण्यांना मात्र मनुष्य सोडून इतर प्राण्यांना काही करता येत नाही. पण माणसांच्या मनाची जी स्थिती असते
तीच सर्व त्या प्राण्यांची परिस्थिती. त्यांना पण तोच त्रास असतो, तीच भावना असते. कसं याच्यातून बाहेर पडायचं? कारण आधी मुक्त होतो आपण आणि आता आपण बंधनात पडलो आहे. म्हणून हे 4 जे पुरुषार्थ आहेत त्यामध्ये चतुर्थ पुरुषार्थ आहे, त्याला परमपुरुषार्थ म्हणतात. सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ. माणसाने आवर्जून त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे. आपण करत नाही, जन्मभर करत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत करत नाही, हा भाग वेगळा. पण सगळेच करत नाही असंही नाही आहे. काही लोक करतात. म्हणून स्वामीजी कर्मयोगाला म्हणतात की पहिल्या अध्यायामध्ये की आधी सर्वज्ञ होऊन गेलेले आहे पुष्कळशे, आताही आहेत आणि भविष्यात पण होणार आहे. त्या सगळ्यांना आमचा प्रणाम. सर्वज्ञ म्हणजे मुक्त पुरुष, त्याला सर्वज्ञ म्हणतात. स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत. त्याला कृतकृत्य म्हटलं गीतेमध्ये. तो मनुष्य बुद्धिमान होतो आणि कृतकृत्य होतो, म्हणजे तो मुक्त होतो. तो इथं कशाला आला? पृथ्वीवर कशाला आला? तो आला आहे मुक्त व्हायला. तो मुक्त नसता तर आलाच नसता इथे. बंधन आहे म्हणून इथे आलाय. कर्मफल बंधन म्हणतात. कर्मफलाचं बंधन असतं. त्यांनी जन्म मिळतो माणसाला. जन्मबंधन विनिर्मुक्ता पदम गच्छन्ति नामयम, गीता म्हणताय. हे जन्म हा बंधन आहे, कारण तुम्ही तुमच्या खुशीने आले नाही जगामध्ये. आणि तुम्ही जन्म घेतल्यानंतर तुम्हाला मोह निर्माण झाला. जसं अर्जुनाला मोह निर्माण झाला. अवतारांना मोह होत नाही, संतांना मोह होत नाही. ते मोहातून मुक्त झाले असतात. त्यांना जाणलं असतं, देवाचं दर्शन घेतलं असतं, त्यामुळे त्या बंधनातून सुटलेले असतात. पण सर्वसाधारण माणसाचं आपण जर जीवन बघितलं तर तो बंधनातच निर्माण होतो, बंधनातच राहतो आणि बंधनात घेऊन जातो. मग त्याला पुन्हा यावं लागतं. त्याला आपण संसरण म्हणतो, चक्र. पुनरपि जननम पुनरपि मरणम, त्याला चक्र म्हणतात. पुनरपि जननी जठरे शयनम, शंकराचार्य स्तोत्रामध्ये. पुन्हा पुनरपि म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा गर्भवास. जननी जठरे शयनम, त्याला गर्भवास म्हणतात. पुन्हा 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 रिपिटिंग. आपण गेल्या वेळी बघितलं ती गोष्ट पुन्हा पुन्हा. ती काही फार सुखदायक नाही आहे, फार दुःखदायक आहे. अतिशय दुःखदायक आहे. गर्भवास फार दुःखदायक आहे. भागवतामध्ये त्याचं फार वर्णन आहे किती दुःखदायक आहे ते. तो गर्भामध्ये देवाला हात जोडून म्हणतो, देवा माझी चूक झाली, यावेळी मात्र मला माफ कर. आता पुन्हा तुला विसरणार नाही, कारण तुला विसरल्यामुळे मला जन्म घ्यावा लागला, गर्भवास होतोय. किती त्रासदायक आहे. त्याचं वर्णन फार छान आहे की भागवतामध्ये. सगळ्याच ग्रंथात. भागवत पुराणामध्ये म्हणजे चांगलं असतं, अगदी सविस्तर असतं. देवहूती आणि कपिल संवाद आहे. देवहूती आई आहे, कपिल हा मुलगा आहे. मुलगा गुरु आहे आणि आई शिष्य आहे. जगामध्ये एकच उदाहरण आहे की आई शिष्य आहे आणि मुलगा आईचा गुरु आहे. त्या संवादामध्ये गीतेमध्ये तर खूपदा येतं आपल्याला की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम, अनुदर्शन करा. हे तुमचं अध्यात्माकडे म्हणत जाणार. तुम्ही आत्मचिंतक होणारच नाही, तुम्ही इंट्रोस्पेक्टिव्ह तुमचं माइंड होणारच नाही, अंतर्मुख तुम्ही होणारच नाही. बहिर्मुख आहे. आपल्याला बहिर्मुख घडवलं आहे. सतत आपण बाहेर 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 बघतो, कधी आपण आत बघत नाही. म्हणून लोक काय करतात, येतात थोडं ध्यान करतात आणि काय करतात, डोळे बंद करतात. नाही, डोळे का बंद करतात? कारण आपण सगळं बाहेर पडतो. डोळे बंद केले की आपण बाहेर बघू शकत नाही. तर बाहेर बघू पुढे बघ, आत बघा. आता आत काय असेल तसं बाहेर तर बघत नाही. मला आत काही दिसत नसेल समजा, पण बाहेर तर बघत नाही. बाहेरचं बघणं तर बंद झालं. संप्रेक्ष नासिकाग्रं स्वं दिशश्च अवलोकयन्, दिशाश्च न अवलोकयन्. इकडे इकडे बघू नका, आवाज करू नका.
ते ध्यान करतात, लोक इथं बाहेर करतात, आवाज करतात, पोरं येतात, आरडाओरडा करतात. तरी काय होतं, डिस्टर्ब होतं. आपलं लक्ष कानाकडे, कान आपले उघडे आहे ना, डोळे बंद करता येतात, कानाला काय बंद करणार तुम्ही? कानात जास्ती पोट टाकणार तरी आपल्याला आवाज जातो आतमध्ये. डोळ्याला पापणी असते, आपण ते बंद करू शकतो. तिथे इथं सांगितलं आहे की पापण्या पूर्ण बंद करू नका, कान पूर्ण ओढू नका. उघड्या ठेवल्या तर काय होईल आहे, सगळं तुम्हाला दिसेल, तुझं बंद तिकडे जाईल आहे. बंद केलं तुम्हाला झोप येईल. आपल्याला झोप केव्हाही कळत नाही. ध्यान करता करता आपलं ते शवासनासारखं होऊन जातं आणि गाड करतात, ते झोप लागत नाही. ध्यानाच्या वेळी बंद करतो, कारण काय, आपलं मन ते स्तब्ध होतं. म्हणजे जर मनाची चंचलता तिथे कमी झाली तर तिथे आपण थकलेलो असतो, शरीराने थकलेलो असतो, मनाने थकलेलो असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला डुलकी लागू शकते. ठीक आहे, कुठे पुन्हा ध्यान करा. शेवटी काय प्रयत्न आहे, अरे बंधन आणि मुक्ती जी आहे हा जो विषय आहे म्हणतो की जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. सुंदर शब्द आहे. अनु हा उपसर्ग आहे. दर्शन म्हणजे बघणं. आपण बघतो की दिवसभर काय करतो, झोपणं सोडून आपण सगळं बघतच असतो. ते म्हणतात तसं बघणं नाही आहे, त्याला बघणं म्हणत नाही आहे. आम्ही चिंतन करतो, विचार करतो, त्याला विचार म्हणत नाही, चिंतनही म्हणत नाही, त्याला मननही म्हणत नाही. आपण जे करतो त्याने काय होतं, आपण बहिर्मुख होतो, आपलं मन विषयी होतं, विकारी होतं. या गोष्टींनी मन विषयासक्त होतं, भोग लावल्याचं वाटतंय. या गोष्टींनी आपल्या मनामध्ये वासना वाढतात. या चिंतनामुळे त्याला चिंतन म्हणत नाही, ते निगेटिव्ह आहे, नुकसान करतात. ते चिंतन नाही. अनुचिंतन, अनु म्हणजे नंतर, अनुशब्दाचा अर्थ नंतर होतो. नंतर चिंतन करा. काहीतरी आधार पाहिजे, नाही तर निराधार मन चिंतन करतं स्वैर होत नाही. त्यालाच भरकटणं म्हणतात किंवा भटकणं म्हणतात. भटकणं किंवा भरकटणं, मन भरकटतं, मन भटकतं. तुम्ही जर तसं सोडून दिलं तर भरकटेल. त्याला दिशाहीन ते विचार करेल, चिंतन करेल. ते अभिप्रेत नाही आहे. दिशाहीन विचार करणं, दिशाहीन चिंतन करणं तर चिंतन म्हणत नाही. पण म्हणून काय असं की आम्ही चिंतन करतोच की, त्याला चिंतन म्हणत नाही. त्याला आधार काय आहे, तर त्याचं चिंतन करा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष, त्याचा काहीतरी फायदा होईल ना. आपण कधी विचार करतो काय की जन्म किती कठीण आहे, संसरण किती कठीण आहे, संसार किती कठीण आहे. जन्मभर तुम्ही संसारामध्ये संघर्ष करता, अटकटा करता, दुःखी होता, बेचैन होता, वैताग, उभं, जन्मभर चिंता, काळजा, जन्मभर आपल्या पाठीशी लागले असतात. त्यातून कधी जाऊन मुक्त होतो. आपल्याला सतत दुःखी करता याला म्हणजे दुःख दोष अनुदर्शन. बघा किती दुःख आहे, जन्म किती दुःख आहे, तुम्ही विसरून गेले. गर्भवास किती दुःखदायक होता, जन्म किती दुःखदायक होता, जन्म किती कठीण असतो. लहानपणापासून ते दासबोधामध्ये फार छान म्हणून आहे, समाजचे समाज दिले त्यांनी. सगळ्या संतांनी तेच केलं आहे. कारण संतांचं कामच ते आहे, त्यांचा विषयच तो आहे ना. एखाद्या डॉक्टरचा विषय काय असतो, चिकित्सा असतो, निदान असतं, उपचार असतो. तसं संतांचा विषयच आहे काय, तुम्हाला जागं करणं, या विषयामध्ये जागं करणं. हा जो मुक्तीचा विषय आहे त्यामध्ये जागं करणं, जागृत करणं, उत्तिष्ठत. नचिकेताला यमराज म्हणतात, अरे बाबा जागा हो, उठ, उत्तिष्ठत. उठल्यानंतर जागा हो. आणि आपण जागा झाला तर उठतो, पण तिथे आधी उत्तिष्ठत आहे. अराई जावे काय स्टॉप नॉट टिल द गोविंद स्वामी म्हणतात. आधी उठा आणि उठल्यानंतर जागे व्हा. उठल्यानंतर झोपू नका, जागे व्हा. प्राप्य वरान निबोधत, आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्या. हे तुम्हाला माहीत नाही आहे, कारण त्यासाठी मी प्रयत्नच केला नाही कधी. आता प्रयत्न कसा होणार, म्हणून ते अनुदर्शनं म्हटलेलं आहे. जोपर्यंत तुम्हाला यातले दोष दिसणार नाही या जगण्यातले, मी आता इथे हा विषय जो आपण वचनामृतामध्ये बघतो तो दोष आहे की आपल्याला ते दिसणार नाही. जन्म फार आहे तर मृत्यू पण तसाच आहे. म्हणून आधी मृत्यू म्हटलंय, जन्म मृत्यू. मृत्यूसुद्धा वेदनादायक आहे.
कारण काय? त्याचं कारण काय? आसक्ती. आसक्तीमुळे सगळंच वेदनादायक होतं. आसक्ती म्हणजे ममत्व. दुसरा शब्द आहे ममत्व. ममत्व हा संस्कृत शब्द आहे. आसक्ती संस्कृत शब्द आहे. दोन्ही शब्दांचा उल्लेख गीतेमध्ये आहे. वचनामृत पदोपदी आहे. ते म्हणतात सगळ्यांना अनासक्त व्हावं लागेल. गृहस्थालाही अनासक्त व्हावं लागेल, संन्याशालाही अनासक्त व्हावं लागेल, सगळ्यांना अनासक्त व्हावं लागेल. मला वाटतं जन्म झाल्याबरोबर आपल्याला अनासक्ती शिकवली असते ना, कारण ती अनासक्त शिकवली तरी शिकता येत नाही, त्याला वेळ लागतो. जन्म लागतात, जन्म लागतात, अनेक जन्म. गीता म्हणते अनेक जन्म संसिद्धो तो यात. एकच जन्मात होत नाहीये. म्हणजे इतकी अवघड गोष्ट आहे, आपल्या स्वभावाच्या विरुद्ध गोष्ट आहे. आपल्याला जे आवडतं ना, मन जिकडे जातं त्याच्या विरुद्ध गोष्ट आहे. प्रवाहाविरुद्ध पोहणं आहे, अतिशय कठीण असतं. किती पोहलं तरी आपण गेलो, इकडून गेलो, तिथंच असतो. प्रवाहाविरुद्ध पोहतो आपण ना, त्यावेळी आपल्या वाटतं आपण काहीतरी पोहलो आहे, पण काही पोहलं नाही, तिथं जातो मी. कारण पाणी तुम्हाला समोर जाऊ देत नाही. त्याचा संसार प्रवाह आहे, हा आपल्याला तिथेच थोपटून ठेवतो. नंतर विचार करा, आज शेतीच विचार करा. म्हणून त्याला म्हणतात आहे ऐका. जे ऐकलंय त्याचा विचार करा, त्याच्यावर चिंतन करा, ध्यान करा. त्याला निधिध्यासितव्य म्हणते. श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. आणि आत्म्याचं दर्शन करा. आत्मावारे द्रष्टव्य. हे सनातन धर्माचं हे वैशिष्ट्य आहे. जगामध्ये जितके धर्म आहेत त्यामध्ये सनातन हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की आत्मावारे द्रष्टव्य. गीतेमध्ये हे आपल्याला सतत सांगत आहे आणि वचनामृतामध्ये सुद्धा सतत सांगत आहे की देवाचं दर्शन घेता येतं. ती लीलामयी, हा संसार तिची लीला, ती इच्छामयी, आनंदमयी, लाख जणातून एखाद्यालाच मुक्त करते. की इथे सगळंच तुम्हाला हे जीवन जे आहे, हा जन्म जो आहे, या संसारात आपलं येणं जे आहे हे मुक्त होण्यासाठी. हे अध्यात्माचे मुख्य सूत्र आहेत. नेमकं आपल्याला अध्यात्मामध्ये काय, तुम्ही कोणतेही संतांचं वाङ्मय वाचा, गीता वाचा, उपनिषद वाचा, महाभारत वाचा. महाभारत म्हणजे काय, अद्भुत ग्रंथ आहे. त्याच्यात तुम्ही जितकं विचार कराल तितकं तुम्हाला महाभारताचं नवीन सौंदर्य, त्याची मजा कळते. अद्भुत ग्रंथ आहे महाभारत. व्यासाची ती फार अद्भुत प्रतिभा आहे, व्यास महर्षींची. कळले काय अद्भुत आहे बघा. सगळं पोकळ आहे आणि त्याच्यासाठी लोक ते जीवनभर ते झगडा करतात आहे, चुका करतात आहे, भोगतात आहे, दुःख एका मागून एक चुका करतात आहे. का चुका करतात आहे याचं कारण त्यांच्याकडे ते ज्ञान नाही आहे, अध्यात्म ज्ञान नाही आहे. अध्यात्म ज्ञान हे तुम्हाला बंधन आणि मुक्तीचा विचार करायचा. मी ते म्हटलं आहे की बंधन आणि मुक्ती दोन्हींचीही कर्तृ तीच. हे आलं कुठलं बंधन आणि मुक्ती कुठून आली? कारण ॲब्सोल्यूट दृष्टी जर बघितला, निरपेक्ष दृष्टीने बघितलं तर बंधने नाही, मुक्ती नाही. इथे बंधने नाही, ती बांधल्याच गेलेली नाही आहे. त्यामुळे तुमचा मुक्त होण्याचा प्रश्नच नाही आहे. रामकृष्ण म्हणतात मनापायीच बंधन मी मनामुळेच मुक्ती. मी मुक्त पुरुष. मी म्हणजे मी. तुम्ही जिथे मी म्हणता अहम, अहम बोध, अहमची जाणीव तिथे असते. त्याला काय म्हटलं इथे, ते तुम्ही आहात. त्याला अस्मिता म्हटलंय योगशास्त्रामध्ये. तुम्हाला तुमची जाणीव होती मी आहे, मी नाही असं नाही आहे, मी नक्कीच आहे. मग तिथे म्हणा मी मुक्त पुरुष, मी मुक्त आहे. संसारात राहो की अरण्यात राहो,
अरण्यात कशाला? कारण अरण्यामध्ये आपलं काहीच नसतं, ममत्व नसतं, म्हणून अरण्यामध्ये. तुम्ही अरण्यात गेले, वनामध्ये गेले, ते तुमचं काय आहे? काहीच नाही आहे. ती भूमी तुमची नाही, ती झाडं तुमची नाही आहे, झाडाची संख्या तुमची नाही आहे, ते जे काही आहे वनामध्ये तिथं तुमचं काहीही नाही आहे. डोंगर तिथले नाही आहे, काही नाही. तुमचा तिथल्या कोणत्याही गोष्टीची काही मन तिथे जोडलं जात नाही. तुम्ही काय आहात? जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की पद्मपत्र मीमांसा. पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान हे पाण्यात राहतं. अंब म्हणजे पाणी, अंबसा म्हणजे पाणी, परंतु पाणी त्याला स्पर्श करत नाही. तुम्ही जंगलात गेले कशाही कारणाने, सहलीला गेल्यावर कशाही गमती करायला गेले, तिथे तुमचं काहीच नाही. म्हणून तर लोक जातात ना, ट्रिप काढतात ना, सहली काढतात ना. कुठे 8-10 दिवस भटकून येतात, 2 महिने भटकून येतात. कशाला? कारण आपल्या घरात काय आहे? घर माझं आहे, खोली माझी आहे, टेबल, खुर्ची, किचन, डायनिंग टेबल, काय सगळं जे काय ते माझंच आहे. तुम्ही किती प्रयत्न केला तर त्या गोष्टीतून तुम्ही घरात अशी एकही गोष्ट नाही आहे की तिथून तुम्ही आपलं मन वेगळं करू शकता. आता एवढं झाल्यानंतर मन किती असेल तर तुम्ही कल्पना करा, कल्पना करू शकतो. प्रत्येक गोष्टीशी आपला अहम जोडला गेला आहे, तिथे मी जोडला गेला आहे. आता हे इतकं जोडलं गेलं असल्यानंतर मनावर त्याचा ताण येणार तुमच्या. आपल्याला संसार दुःखी करत नाही, संसार ते कोणी दुःखी करत नाही. असं आपली आसक्ती दुःख देते, ममत्व दुःख देते. ममत्व आपल्याला चंचल बनवते, दुःखी बनवते, आणि आपण विचलित होऊन जातो. आपल्याला इथे म्हटलंय आपल्याला धीर धरवत नाही, इतके प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्याचं कारण काय आहे? आपण त्याच्याकडे तटस्थ दृष्टीने बघू शकत नाही. उदासीनवत आसीन गुणैर्योन विचारते गुणाग्नेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. 14 वाक्य. उदासीनवत आसीन, आसीन म्हणजे बसणं. आपण उदासीनाप्रमाणे बघू शकत नाही घरच्या गोष्टींकडे. हां, ठीक आहे. गुणैर्योन म्हणजे हे सगळं चालू आहे ना, हे त्रिगुणांच्या, हा त्रिगुणाचा खेळ आहे. म्हणून ते म्हटलंय त्याची कर्त्री तीच. बंधन आणि मुक्ती या 2 गोष्टी वेगळ्या नाही आहे. बंधनी नाही, मुक्ती नाही. मुक्ती बंधन होते तर मुक्ती कुठून आली? पण आपण नाही म्हणू शकत. जे मुक्त झाले ते म्हणू शकतात, त्यांच्यासाठी बंधनी नाही, मुक्तही नाही. कारण काय? त्यांनी स्वरूपाची ओळख झाली आहे. त्यांना माहिती आहे मला जन्मही नाही आहे, मृत्यू नाही आहे. जन्म कोणाला असतो, मृत्यू कोणाला असतो? शरीराला असतो. आपल्याकडूनच मृत्यू आहे, आपल्याकडून जन्म नाही म्हणून मृत्यू नाही, म्हणून जन्मही नाही, आणि जन्म नाही म्हणून मृत्यू नाही आहे. आणि त्याच्याशी आपला संबंधच काय आहे? आपला काहीही संबंध नाही आहे. पण संबंध नसून सुद्धा आपला संबंध आपोआप जुळतो. तुम्ही किती हातपाय आपटा ते आपोआप जुळतो. कारण काय? जसं ती पक्षी असतो, एक गवताची काडी किती कष्ट करून आणतो. त्या पक्षीला घरटं बांधायचं असतं, तिथे त्याला अंडे द्यायचे असतात, त्याचे ते मुलं होणार, ते मोठे होणार, मग त्यांना शिकवावं लागतं उडायला, त्यांना खायला शिकवावं लागतं, इत्यादी इत्यादी इत्यादी. आता एक गवताची काडी घेऊन त्याने ते घरटं बांधलं आहे, मग त्या घरट्याविषयी त्याला किती आसक्ती सगळं पक्षाला. कारण काय? मी कष्ट केले आहे, मी परिश्रम केले, तिथे मी सतत मी असतो. मी असलं की मम आलं तिथे, म्हणजे अहम आलं की मम आलंच. अहम आणि मम हे दोन्ही जोडलेले आहेत. अहम इदं मम इदमिति नैसर्गिकोऽयं लोकव्यवहारः. आचार्य ब्रह्मसूत्रात म्हणतात की अहम इदं मम इदं इति, असं नैसर्गिकोऽयं लोकव्यवहार. हा लोकव्यवहार आहे. आपोआप त्याला तुम्हाला काही कष्ट करावं लागत नाही. आपोआपच वाटतं हे माझं आहे. अहम इदं, मी असा आहे किंवा मी असा नाही, हे माझं आहे, हे माझं नाही. मम इदम, हे सगळं नैसर्गिक आहे, म्हणजे स्वाभाविक आहे. गीतेमध्ये हा स्वभाव शब्द वापरला. स्वभाव अध्यात्म उच्चते म्हटलंय. स्वभावदेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा. काय सुंदर आहे बघा. 18व्या अध्यायात आहे, त्यात समारोप होतोय गीतेचा. त्यामध्ये कौंतेय अर्जुना,
तू कर्माने बांधल्या गेला आहे, तू कर्म केला ना. स्वभाव जेन कौंतेय निबद्ध स्वेन, बद्ध नाही निबद्ध म्हटलंय, पक्का बांधला गेला असतो. आपल्याला बंधनाचंच भान नाही आहे, बंधनाची जाणीव नाही आहे. बद्ध नाही, निबद्ध स्वेन कर्मणा, तुझ्याच कर्माने तू बांधला गेला आहेस. जसं मी म्हटलं की कोळी असतो, कोळी जाळ विणतो, त्याच्यात राहतो, पण ते अटकत नाही. तो जाळ्यात कुठे फिरू शकतो, पण तिथे किडा गेला की तो अटकतो. आपण अहंबोधाने कर्म केले, मी करणार आहे, आणि आसक्ती म्हणजेच कर्मफल जर मी त्याच्याविषयी अपेक्षा ठेवली तर त्याला बंधन म्हणतात. म्हणतात अर्जुना, तो म्हणतात की मी न योत्से इति गोविंदम उक्त्वा तुष्टीं बभूव. शेवटचा श्लोक आहे अर्जुनाच्या भाषणाचा. शेवटी खूप बडबड करतो, खूप लॉजिक लावतो, सगळंच करतो, आणि ते बसतो की त्याचा कृष्णावर काही परिणाम होत नाही आहे, कृष्णाला काही पटत नाही, तो चुपच आहे, कृष्ण काही बोलत नाही आहे, अर्जुनाची बडबड चालू आहे. शेवटी म्हणतो न योत्से, संजय म्हणतो न योत्से, मी लढणार नाही इति गोविंदम उक्त्वा. अशा प्रकारे त्यांनी गोविंदाला म्हणजे कृष्णाला सांगितलं. नंतर काय केलं, तुष्टीं बभूव, चुप बसला. आता कधी बडबड करते, सुंदर आहे की त्यामध्ये तुष्टीं बभूव. आता तो काही बोलत नाही. त्याला वाटतं की बोलून काही फायदा नाही आहे, म्हणून त्यांनी बोलणं थांबवलं. तमोवाच ऋषिकेश वगैरे वगैरे. नंतर कृष्णाचा उपदेश सुरू होतो 11व्या श्लोकापासून 2ऱ्या अध्यायामध्ये. संजय म्हणतो त्यानंतर मग वासुदेवानी ऋषिकेशाने म्हणजे कृष्णाने उपदेशाला प्रारंभ केला. सेनयो वयोर्मध्ये, दोन्ही सेनेच्या मध्ये. मग त्याला आपण त्याला गीता म्हणतो. हा स्वभाव जो आहे स्वेन कर्मणा निबद्ध, आपल्या कर्माने आपण बांधल्या गेलेलो आहोत. आपण कर्म करताना मी करता आहे हा बोध आपण जे वचनामधून बघतोय सध्या. आणि मी करणारा म्हटलं की त्याचं फळ निर्माण होतं, कर्म फळ देतं. कर्म आणि फळे दोन्ही अच्छेद्य रूपाने बांधलेले असतात. कर्म आहे आणि फळ नाही असं होत नाही. ते अगदी बांधले. कर्म आला की जशी बैलगाडी असते ना, बैल चालायला लागली गाडी आपोआप मागे येते, तसंच कर्म झालं कोणते शुभ अशुभ बरं वाईट त्याच्या मागे त्याचं फळ असतंच ते. आणि ते फळ कुठे जाईल, तुमच्या बागेत, तुमच्या पत्रात येतं. याला उपाय मग याला म्हणतात बंधन. याला म्हणतात बंधन. इतकं सोपी आहे ते, समजून घेतात. तर बेसिक गोष्टी आहेत ह्या. आपल्याला परंपरेने हजारो वर्षांपासून संतांनी ऋषींनी शिकवलेल्या आहेत. आपण करंट्यावर दिसून गेलो. एवढं महान तत्वज्ञान आपल्या जीवनाशी इतकं निगडीत, असं म्हणतात नाही, तसा श्वास घेणं सोडणं हे आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे. आपण असं म्हणू शकत नाही मला काही चॉईस आहे, मी घेईल नाही घेईल नाही तर काही करेल, दुसरं काही करेल, असं नाही म्हणताय. ते म्हणायला सुद्धा तुम्हाला श्वास घ्यावा लागेल. तसंच हे ज्ञानसुद्धा आहे, आत्मज्ञानसुद्धा आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे. आपण कोण आहोत, आपण मनुष्य नाही. म्हणून ते म्हणतात की मी मुक्त पुरुष आहे. मुक्त म्हणजे आत्मा आहे, पुरुष कुठला आला नाही. म्हणून गीतेमध्ये त्याला पुरुषोत्तम म्हटलं आहे. उत्तम पुरुष म्हणजे पुरुष म्हणजे स्त्री पुरुष या अर्थात नाही, पुरुष म्हणजे तत्व. तत्व आहे ते, मुक्त तत्व आहे. आत्म्याला बंधन नसतं. म्हणून स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यसि अवशोभितम्. तू मोहामुळे मी करणार नाही, युद्ध करणार नाही असं म्हणतो. तू नक्की करशील ते, अवश्य म्हणजे नक्की करशील. तुला काही चालणार नाही तिथे. करिष्यसि क्रियापद आहे, करिष्यसि अवशोभित. तत् म्हणजे ते तू, तुझं काहीच चालणार नाही, तू नक्की करशील ते. सुंदर आहे बघा. आपण बांधायलाच बंधन म्हणतो. अरे त्याच्याविषयी ते बंधन सुटण्यासाठी ते कर्म कर. गीता काय सांगते, अध्यात्म काय सांगतं, तुम्ही अशी कर्म करा की त्यातून तीच कर्म तुम्हाला मुक्त करते. दुसरा अध्यात्म काय म्हटलंय,
कर्म काय आहे? कुशलता, त्याला कौशल्य म्हणतात. कुशलता, कर्मामधली कुशलता म्हणजे स्किल नाही या अर्थाने, ते चुकीचा अर्थ केला जातो. योग म्हणजे काय? कर्मसु कौशलम. योग म्हणजे काय? योगाचे खूप अर्थ आहेत. समत्वम योग उच्चते गीतेमध्ये खूप आहे. हे सगळेच अर्थ महत्वाचे आहेत. काही संज्ञा आहेत. योग कर्मसु कौशलम. कर्मसु कौशलम म्हणजे कर्मामधली कुशलता. म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग चांगलं चालता येतं म्हणजे तुम्ही काय योगी आहात? नो, तुम्ही योगी वगैरे नाही आहे. तुम्ही चांगले ड्रायव्हर आहात, तुम्ही योगी नाही. सगळे ड्रायव्हर जे आहेत, प्रोफेशनल ड्रायव्हर आहेत, सगळेच योगी झाले असतात. कोण योगी आहे? आपण सगळीच कामं कुशलतेने करतो. कोणती कामं कुशलतेने करत नाही. काही लोक जास्तीच केलं असतात, काही लोकांना कमीच केलं असतं. एखादा चांगला खेळाडू आहे, सचिन तेंडुलकर सारखा नावारूपाला येतो, पण सगळेच खेळतात की कमी जास्ती प्रमाणामध्ये, त्यांचे नावारूपाला येतातच की सगळं. स्किल म्हणजे योग नव्हे, पण स्किल असायला हवं, ते कौशल्य असायला हवं, एकाग्रता असायला हवी, त्यामधले परफेक्शन असायला हवं, कामामध्ये परफेक्शन असायला हवं. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण पद्धतीने केली पाहिजे. अर्धवट नको, अर्धवट मनाने नको, बेस्ट तुम्ही रिझल्ट दिला पाहिजे. पण ते म्हणजे काही योग नव्हे. हा माणूस योगी होऊ शकतो, पण त्यांनी नाही त्या दिशेने प्रयत्न केला, तो योगी वगैरे काय होणार नाही. एक चांगला नावाजलेला काहीतरी खेळाडू म्हणा किंवा कलाकार म्हणा किंवा वैज्ञानिक म्हणा, काही होईल, पण योगी होणार नाही. पण काय कर्माची कुशलता म्हणजे कर्म हे बंधनकारक असतं. कर्म हे फळ उत्पन्न करतं, फळ तुम्हाला बांधतं, तुमचा अहंकार वाढतो, तुमची आसक्ती वाढते. आपण जितकं काय करू तितकं बोला बाबा मी केलं, मी ते केलं, मी ते केलं असं होतं. आपण टाळू शकतो का? नाही टाळू शकतो. सतत आपल्याला वाटतं की अमुक करून दाखवलं, मी तमुक करून दाखवलं, आता हे करायचं राहिलं तर ते पण करून दाखवेल. 16 अध्यायापासून प्रगित इदमध्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम असं म्हटलंय. ते हे केलं, आता करणार, भविष्यात करणार, की पुढे करणार, अमुक करणार, तमुक करणार, ते मी 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 काय हरकत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला ते दुःखी करताय. तुम्ही ज्ञानाच्या विरुद्ध जाताय, तुमचं अज्ञान वाढतंय, ज्ञान नाही वाढतंय, अज्ञान वाढतंय. म्हणून इथे मला बंधन कसलं? हा कोण म्हणेल? हा मी करतो, मी करता आहे असं म्हणणार, तोच म्हणेल मी मुक्त आहे, मी मला बंधन कसलं? त्याला ज्ञान. हा विश्वास, कारण हा विश्वास आधारलेला आहे संतांच्या अनुभवावर, ऋषींच्या अनुभवावर. ऋषींनी सांगितलं आहे बंधन नाही आहे, पण काहीच नाही आहे, मला काहीच नाही आहे. न न न न न मनुष्य न मुक्ती इत्येषा परमार्थतः. परमार्थता म्हणजे ॲब्सोल्यूट ट्रूथ काय आहे? न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुक्तो न मुमुक्षु न वै मुक्तः इत्येषा परमार्थतः. ॲब्सोल्यूट ट्रूथ काय आहे? तिथे उत्पत्ती नाही आहे, न निरोधो म्हणजे लय नाही आहे, प्रलय नाही आहे, नाश नाही आहे, जन्म नाही आहे, न बद्धो तिथं बंधन नाही आहे. हे मांडव्य कार्य आहे गौडपदांचे. न बद्धो न मुक्ता, ते मुक्ती नाही, बंधन नाही तर मुक्ती कुठली? न च साधकः. आता बंधनच नाही तर मग तुम्हाला त्याची साधना करण्याची गरज नाही. न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्तः. मुक्त जातं मुमुक्षु कुठून आले? तर मुमुक्षु इत्येषा इत्येषा परमार्थतः. ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे ते. लक्षात ठेवून तुम्ही प्रयत्न करा. श्रीरामकृष्ण फार छान म्हणतात की आपल्याला पुष्कळ गोष्टी विसरून जातो, आपल्याला आठवण राहत नाही, सतत विसरतो, आपल्याला लक्षात येत नाही, आणि कधी कधी महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो. त्या विसरल्या की आपल्याला फार म्हणजे फार महाग पडतं. ते महत्त्वाच्या गोष्टी विसरलं तर ते खूप महाग पडतं, फार त्रास होतो, घोटाळे होतात, अडचणी होतात. मग पूर्वीच्या काही लोक आहेत, पूर्वीच्या काळी काय करायचे, असे पदर असायचे ना, धोत्रालाही पदर असायचा आणि स्त्रियांच्या कपड्यांनी पदर असतो. तिथे
गाठीला बांधून घ्यायचं. ते गाठ आपल्या हाताला लागते, अच्छा काहीतरी आहे आपल्याला, आपण विसरलो आहे. मग गाठ ती आपल्याला ती गोष्ट विसरायची आठवण करून देते. आजकाल तुमच्या काय त्याच्यामध्ये सेलफोनमध्ये ती सोय आहे, तुम्हाला काय पटकन त्याच्यात रोड करून ठेवा. पूर्वीच्या काही लोक डायरेक्ट ठेवायच्या, एक आहे पटकन विसरतो माणूस, आठवल्यावर पटकन विसरतो. विसरण्याची आपली असते. पुष्कळ ते महत्त्व हा सगळ्याचा प्रश्न आहे. आपण काय गोष्टी विसरायच्या आणि काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, या सगळ्या आपल्याला कशाला महत्त्व होतं अवलंबून आहे असो. तर ती विसरतो आपण गाठ बनतो. पण श्रीरामकृष्ण काय म्हणतात की आचल म्हणजे याला आचल म्हणतात, पदर त्याला आचल म्हणतात हे म्हणतात की त्याला तुम्ही गाठ बनवून ठेवा. कशाची गाठ बनवून ठेवा? अद्वैताची गाठ बनवून ठेवा. आणि किंवा पदरात बांधून ठेवा आणि मग काही करा. गीतेमध्ये फार छान आहे, सर्वथा वर्तमान पीस योगी मयी वर्तते. तो कसाही असला, काही करत असला, सर्वथा वर्तमान कशाही प्रकारे वागत असला, कशाही करत असला, सयोगी मयी वर्तते, तो माझ्यातच वावरतो. मस्त श्लोक आहेत घेतले, काही काही श्लोक तर अगदी आपल्याला अगदी मुग्ध करून टाकतात. सयोगी मयी वर्तते, तो नेहमी माझ्यातच असतो. म्हणजे परमात्मा तत्वाशी तो एक रूप झालेला असतो. व्यवहारात तो कसाही वागत असेल, म्हणजे की चुकीचा वागतो नाही, तो चुकीचा वागू शकत नाही. तो शुद्ध झालेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात चुका घडतच नाही. म्हणून तुम्ही बघा, संत कधी चुका करत नसतात. अवतार कृष्ण असं कधी चुका झाल्या नाही आहे. पांडवांनी पण चुका केल्या, चुकावर चुका केल्या, आणि कौरवांविषयी बोलायचीच गरज नाही आहे. त्याने चुका सोडून दुसरं काहीच नाही केलं. कृष्णाने कधी चूक नाही केली, व्यासाने कधी चूक नाही केली. बघा तुम्ही तुम्ही संतांचे आयुष्य बघा, कधी चुका नाही त्यांच्यामध्ये. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने ते सक्सेसफुल आहे. येतो कृष्ण ततो धर्म, येतो धर्म ततो जय. जिथे धर्म आहे तिथे जय आहे, जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे, जिथे कृष्ण आहे तिथे जय आहे. म्हणून आपण त्याचा जय जयकार करतो, संतांचा जय जयकार करतो. आपण अवताराचा जन्म जय करतो. प्रभू रामचंद्रजी की जय म्हणतो आणि शिवाचा जय काय करतो, कारण ते जय आहे. ते शेवटचा श्लोक आहे ना भगवद्गीतेमधला, येतो योगेश्वर कृष्ण येतो पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीतिर्मतीर मम, असं संजय म्हणतो. शेवटचा श्लोक आहे गीतेचा. त्या श्लोकाने गीतेचे 700 श्लोक संपतात. येतो योगेश्वर कृष्ण, इथे योगेश्वर कृष्ण आहे, योगाचा स्वामी. ज्याचं स्मरण केलं, ज्याच्या पुढे लोटांगण घातलं, तर तिथे तुम्हाला काय मिळेल? श्री मिळेल. श्री म्हणजे संपत्ती, विजय मिळेल. तुम्ही सक्सेसफुल व्हाल, फेल्युअर होणार नाही. जगातले बहुतेक लोक फेल्युअर असतात. ते म्हणून न म्हणून त्यांना माहीत असं आपण फेल्युअर आहोत. आपण आयुष्य काय काही केलं नाही जगा आयुष्यामध्ये, आपण फेल्युअर आहे आयुष्य. पण तिथे जर कृष्णास येतो योगेश्वर यत्र प्रार्थो होता, आणि तिथे ॲक्शन असेल. तिथे तत्त्वज्ञान आहे, तिथे ॲक्शन आहे. दोन्ही एकत्र पाहिजे. नुसती ॲक्शन आहे, तत्त्वज्ञान नाही आहे. तत्त्वज्ञान आहे, ॲक्शन नाही आहे. मग ह्या तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीती, या सगळ्या गोष्टी आपोआप असतात, ज्या आपल्याला संतांच्या जीवनात परिपूर्ण त्याने दिसतात. त्यामुळे इथे आपल्याला वचनामृतामध्ये आणि गीतेमध्ये सतत तत्त्वज्ञानाची आपल्याला आठवण करून द्यावी. आणि तत्त्वज्ञान म्हणजे काय? वचनामृतात सांगितलं आपण. तत्त्वज्ञान म्हणजे इथे म्हणतात अद्वैत अनुभव. अद्वैत ज्ञान आचले म्हणजे ज्या इच्छा काय करू, असं ते बंगालीमध्ये आहे. अद्वैत तत्त्वज्ञान तुम्ही पदरामध्ये बांधा आणि मग काही करा. काही करा म्हणजे काहीतरी करू नका. काही करा म्हणजे कोणती साधना करा, कोणताही योग करा, ते बरोबर योग्य दिशेने जा. त्याला तत्त्वज्ञान.
तत्वज्ञान म्हणजे तत् आणि त्वम हे दोन्ही एकच आहे, त्याला तत्वज्ञान म्हणतात. तत् म्हणजे तो परमात्मा. उपद्रष्टा हनुमंता च कर्ता भोक्ता महेश्वर परमात्मा च अपि इति युक्ता देहेस्मिन् पुरुषपरः. 13 श्लोक आहे. या देहामध्ये अस्मिन् देहे, अस्मिन् सर्वनाम आहे, या देहामध्ये अस्मिन् देहे देहेस्मिन् पुरुषपरः, तो परपुरुष, तो परमात्मा राहतो. त्याला नाव आहे उपद्रष्टा म्हटलंय त्याला. उप म्हणजे जवळ, द्रष्टा म्हणजे बघणारा. तो जवळ आहे, बघतो. तितक्या जवळ तुम्ही बघतोय, तो तुम्ही काय करता सगळं तो बघतोय. आणि अनुमंता, अनुमोदन देतोय. त्यांनी अनुमोदन दिलं नाही, जवळ नजवळ काहीच करता येणार नाही. तुमच्यातून काहीच घडणार नाही, चांगले घडणार नाही, वाईटच घडणार नाही, काहीच नाही. फक्त माणसानं काही घडतं काय, तो निश्चेष्ट असतो. म्हणजे त्याच्याकडे चेष्टा नसते. त्याच्या चेष्टा म्हणजे प्रयत्न, हालचाल सगळी संपलेली असते, त्याला निश्चेष्ट म्हणतात. तो आहे उपद्रष्टा, अनंता च भरता आहे, उपभोग घेणारा आहे, भोगता, पालन पोषण करणारा, महेश्वर आहे. सगळ्या ब्रह्मांडाचा तो काय आहे, स्वामी आहे, मालक आहे. त्याच्याच आज्ञेने सगळं काही होत असतं. त्याच्या आज्ञेशिवाय इथे गवताची काडी इकडे तिकडे होत नाही. परमात्माच अपि, त्यालाच परमात्मा म्हणतात. परमात्माच अपि इति उक्ता, त्यालाच परमात्मा म्हणतात. तुम्ही गॉड शब्द कशाला वापरता? हा जुना घुसटलेला शब्द आहे. म्हणजे हा शब्द चांगला आहे. ईश्वर परमात्मा हा शब्द चांगला आहे. कोणी मूर्ख येईल पण दुसरा शब्द वापरतो, आणि तिसरा मूर्ख तो आमचा शब्द वापरणार. आणि या शब्दाची लोकांनी हजारो वर्षांपासून लोकांच्या भावभावना जोडलेल्या आहेत. हा शब्द घ्या की, तुम्हाला जर त्याचं काही घुसटले म्हणून तर घासून पुसून स्वच्छ करा. पण हा शब्द फार महत्त्वाचा. ईश्वर शब्द, परमात्मा शब्द फार महत्त्वाचे, ब्रह्मशब्द फार महत्त्वाचे, पारिभाषिक शब्द आहेत. ह्याच्याशी भावना जोडलेल्या असतात, लोकांच्या आशा आकांक्षा जोडलेल्या असतात. त्याला तुम्ही फेकून द्या म्हणता का? कारण तुम्हाला आवडत नाही, म्हणून आवडत तुम्ही वी डोंट वॉन्ट टू. आम्हाला तुमची परवा नाही आहे, मला काही कळत नाही, तुम्ही व्यक्त करा. आणि मूर्ख लोकांचं काही ऐकायचं नसतं. मूर्खवत एव उपेक्षणीय असं शंकराचार्य भाषामध्ये म्हणतात, 13व्या अध्यायाच्या भाषामध्ये. अशा लोकांचं बोलणं मूर्खवत एव उपेक्षणीय. जसं वेड्या लोकांचं म्हणण्याकडे आपण लक्ष देते, उपेक्षा करतो, तसं याच्याकडे दुर्लक्ष करा. इथे देहेस्मिन् पुरुषपरः, परमात्माच अपि, तो परमात्मा आहे, आपल्या अतिशय जवळच आहे आणि तो मुक्तच आहे. आपण त्याला विसरल्यामुळे आपण त्याला पण बंधन वाटतं. मी ईश्वराचा, काय सुंदर आहे, संसारात राहो की अरण्यात राहो, संसारातली बंधन असतात. पण तुम्ही म्हटलं की, मनात म्हटलं की नाही माझं काहीच नाही जगामध्ये, माझं शरीरच नाही तर बाकी शरीर असतं. शरीराच्या बरोबर आलेल्या गोष्टी कशा माझ्या? शरीर तरी आपलं आहे काय? शरीर आपलं नाही आहे, काहीच आपलं नाही आहे. म्हणजे आपलं आहे असं म्हणण्यासारख्या जगामध्ये शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. किती तुम्ही प्रयत्न करेल, काहीच नाही आपल्याच्या. म्हणून आपण मुक्त आहोत. कारण हा काय आहे, हे सगळं दिसतंय तसं नाही आहे. जसं मी उदाहरण देतो, पावसाळ्यामध्ये छान तुम्हाला आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसेल, खूप सुंदर असतात. काही काही खूप सुंदर असतात. आता ते मागे सांगितलं पुण्याचं वर्णन करत नाही की दिसते काय सुंदर आहे. ते आपण 10 रुपयाला बोलावून सांगतो मग सुंदर इंद्रधनुष्य आहे. वेगळं 3 इंद्रधनुष्य बघितले, 2 तर पुस्तकात दिसू शकतो. एका वेळी मी कोकणामध्ये रिलीफला गेलो होतो, पूर्ण 7ही रंग टेकलेलं दक्षिण झालं, मोठं मारण होतं. आणि असं जणू काही 7ही रंगाचा धबधबा जमिनीवर कोसळतो आहे अशा प्रकारचं समजतो. पण तो काय किती सुंदर दिसला, किती काय करणार, काय काही वेळ थांबा तुम्ही, हळूहळू तो पुसट होईल. हळू पुसट होता काही वेळाने नाही समजलं काय. मग काय याचा अर्थ काय? ते इंद्रधनुष्य आहे, त्याला आभास म्हणतात. दिसतोय तो पण तसं नाही आहे. असं तर कुठे गेला तो? गेला कुठे? आणखी त्यात एक गंमत आहे की तोच इंद्रधनुष्य पुन्हा कधी दिसणार नाही तुम्हाला.
एकच गोष्ट पुन्हा कधी दिसत नसते, ती दुसऱ्या स्वरूपात येते. म्हणून स्वामी म्हणतात हा देह आहे, हाच देह तुम्हाला पुन्हा कधी मिळणार नाही. मग याच्याविषयी आसक्ती सांग. लक्षात आलं काय की देह तुम्हाला मिळेल, पुनर्जन्म मिळेल, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा अनुदर्शन म्हणतात. तुम्हाला देह मिळेल, पण या विशिष्ट देहाविषयी जी आपली ममत्व आहे, आसक्ती आहे, मीपणा आहे, त्या तोच देह तुम्हाला पुन्हा कधी मिळणार नाही. दुसरा देह मिळेल. मनुष्याचा देह धरूया आपण. तुम्ही काही पुण्यवारी केलं असेल, देवाची कृपा असेल, तर 6व्या अध्यायामध्ये किती म्हटलं आहे, शुचिताम श्रीमताम गे हे योगभ्रष्ट आहे. तुम्ही योगभ्रष्ट असाल तर तुम्हाला चांगल्या घरामध्ये, पवित्र घरामध्ये, गेहामध्ये घर तुम्हाला जन्म मिळेल. पण तेच शरीर नाही मिळणार. हे जे शरीर आहे, आरशात बघितल्यानं मला दिसतं मी असा दिसतो, हे शरीर तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. भगवंताची अपार हे आहे, काय असंख्य अनंत प्रकारे तो निर्माण करू शकतो. आपल्याला रिपीट करावं लागतं. एक लाईट आहे तसाच, एक काय तसाच प्रवेश होतो, पण तिथं रिपिटेशन नाही आहे, काही रिपिटेशन नाही. प्रत्येक गोष्ट एक सेल जो असतो शरीरातला, प्रत्येक सेल दुसऱ्यापासून विशिष्ट वेगळा आहे. काय विविधता आहे बघा. त्यामुळे इथे हे जे तत्वज्ञान आहे, हे श्रीरामकृष्ण अतिशय मधुरपणे अति सुंदर शब्द सांगतात. हे सगळं उपनिषद आहे. हे वचनामृतामध्ये सगळं औपनिषदिक तत्वज्ञान आहे. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा औपनिषदिक तत्वज्ञान, सगळं वेदांत, परिपूर्ण वेदांत. फक्त आपल्या पुढे मांडताना मात्र आपला विचार करून मांडलेला आहे, आपल्यासारख्यांचा विचार करून ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. पण तिथे काही तडजोड नाही आहे, काही गरजच नाही आहे तडजोड करण्याची. तुम्ही आत्मा आहात, ब्रह्मा शुद्धमुक्त स्वरूप आहात, तुम्ही महान आहात, देवता स्वरूप आहात. त्यात काय चूक आहे? तुम्हाला तुम्ही शिवाय कोण देते काय? तुम्ही वाईट आहात, तुम्ही राक्षस आहात, तुम्ही पापी आहात, असं कोण म्हणताय? इथे ते म्हटलं नाही. एक दिवस या ख्रिस्त्यानी पुस्तक दिलं, मी ते त्यालाच मला वाचून दाखवायला सांगितलं. त्यात तर काय, अतपासून इथेपर्यंत नुसतं पाप आणि पाप. केशवानं म्हणतात तुमच्या ब्राह्मण समाजात देखील चारही बाजूनी हे पापच ऐकायला येतं. जो मनुष्य मी बद्ध म्हणजे मी बांधलेला आहे, मी पापी आहे, पापी आहे, पापी आहे असं उठल्या बसल्या म्हणतो, तो मूर्ख. इथं दुसरा शब्द आपल्याला मी मूर्ख वापरतो, कुली खरोखरच बद्ध होऊन जातो. अहोरात्र जो मी पापी भोकत असतो, भोकत राहतो, तो खरोखरचाच पापी बनून जातो. ईश्वराच्या नामावर असा जळजळीत विश्वास असायला हवा. काय, मी त्याचं नाव घेतो, भगवंताचं नाव घेतो, तरी सुद्धा माझ्यात पाप राहीलच. काय विषाद आहे त्या पापाची? म्हणे मी बद्ध. म्हणजे चॅलेंजिंग आहे. मी कसा बद्ध असू शकेल? त्याला म्हणतात तुला तुमच्या ज्या दुर्बलता त्या तुमच्या नाही आहेत, त्या सुप्रीम पोस्ट आहे. तुम्ही तुमच्यावर आरोपित केलेल्या असतात तुमच्या दुर्बलतेमुळे. त्याला चिड करून टाका. स्ट्रेंथ आहे. वेदांत तुम्हाला स्ट्रेंथ शिकवतो. अभि स्वामी म्हणतात निर्भयता, तुम्ही घाबरू नका कशा. तुमच्या केसाला पण कोणी धक्का मारू शकत नाही. तुम्हाला काहीच नाही, मृत्यूच नाही तुम्हाला. तुम्ही मृत्यूलाच घाबरत नाही, तुम्ही कशाला केसाला घाबरणार? म्हणून तुम्ही मी रोगी आहे, आजारी आहे असं म्हणण्यापेक्षा मी निरोगी असं म्हणा. माझ्याजवळ रोग कसा भडकणार असं म्हणा. तुमच्या मनाचाच प्रश्न आहे. हा सगळा मनाचाच खेळ आहे. मनापायीच बंधनी, मनापायीच मुक्ती. मी मुक्त पुरुष संसारात राहो की अरण्यात राहो, म्हणजे आसक्तीने परिपूर्ण राहो की अनासक्त राहो, अरण्यामध्ये आश्रमात राहो, जंगलात राहो, गुहेत राहा, कुठेही राहा. तुम्ही आसक्ती सोडली की तुमचा तो गृहस्थाश्रम होऊन जातो. एक तर हाऊस होल्डर म्हणजे काय? हाऊस होल्ड करतो तो. इंग्रजीमध्ये गृहस्थाला हाऊस होल्डर म्हणतात. होल्ड म्हणजे पकडणं. आता घराने त्याला पकडलं नाही आहे, त्यांनी घराला पकडलेलं आहे म्हणून तो हाऊस होल्डर आहे. गृहस्थ म्हणजे काय? घरात राहतो. स्थ म्हणजे राहणं. तो घरात राहतो गृहस्थ. आपली परंपरा काय म्हणते? सनातन गृहस्थ नाही, तो गृहस्थाश्रम आहे. गृहस्थ नाही तो. गृहस्थो स्यात् म्हणजे महानिर्वाण तंत्रामध्ये आहे की गृहस्थानी नेहमी ब्रह्मनिष्ठ राहायला हवं.
यद्यत कर्म प्रपूर्वीत तत्तत ब्रह्म समर्पये. तो जे काही कर्म करेल मी करेल हे स्वाभाविक आहे, ग्रस्ताच्या दृष्टीने मी करणार आहे स्वाभाविक आहे. पण त्याचा अँटिडोट काय आहे? ब्रह्मणी समर्पये. ते कर्मफळ तुम्ही ब्रह्माला समर्पण करा. ब्रह्मार्पणम ब्रह्मविद्या. ते ब्रह्माला समर्पण यत् करोषि दर्शना. मग तिथे तुमचा अहंकार तो आपला प्रताप दाखवणार नाही. हळूहळू असं करता करता तुमचं मन शुद्ध होईल. शुद्ध मन म्हणजे अहंकार आसक्ती कमी होईल आणि हळूहळू ती नाहीशी होईल. मला बंधन कसलं? मी ईश्वराचा राजाधिराजाचा पुत्र, मला कोण बांधू शकणार? काय अद्भुत भाषा आहे. मला कोण बंधनात टाकू शकणार? मी राजाधिराज, राजाचा पुत्र नाही आहे, राजाधिराजाचा म्हणजे परमात्माच्या प्रीतियुक्त कर्ता भोक्ता महेश्वर. आम्ही महेश्वर आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचा जो माझा आहे तो माझा बाप आहे, त्याचा पुत्र मी आहे. मला कोण बांधू शकणार? ही लँग्वेज ऑफ स्ट्रेंथ आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात इतकं बल उपनिषदांमध्ये आहे की ते सगळ्या संसाराला पुरून सुद्धा उरेल. इतकी शक्ती, इतकं सामर्थ्य या वेदवाणीमध्ये आहे, उपनिषदांच्या विचारांमध्ये, चिंतनामध्ये. 7 चावल्यास विष मला बांधणारच नाही असं निग्रहानं म्हटलं तर विष उतरून जातं. याचप्रमाणे मी बद्ध नाही, मी तर मुक्त असं ठासून म्हणत राहिल्यास खरोखर तसंच घडतं. माणूस मुक्तच होऊन जातो. पान क्रमांक 96 आहे वचन म्हणून इतकं अद्भुत कसं काय अद्भुत. प्रत्येक पान अद्भुत आहे वचनामृताचं. गीतेचा प्रत्येक श्लोक अद्भुत आहे. त्याच्यामध्ये काय आहे? शक्ती जी आहे ठासून भरलेली आहे. सत्य आहे ते. प्रत्येक शब्द सत्यावर आधारित आहे. अनुभूतीयुक्त विचार आहेत ते. म्हणून आपण सुरुवातीला जे म्हटलं की सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे की ती अनुभूती आहे. अनुभव अवसानत्वाच्च ब्रह्मविद्या. ब्रह्मसूत्र शंकराचार्य. याचा शेवट कुठे होईल आहे? अनुभव अनुभवात अवसानत्वाच्च ब्रह्मविद्या. ही ब्रह्मविद्या जी आहे ही अनुभवामध्ये परिवर्तित व्हायला पाहिजे. सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे. 5%, 10%, 2% काय असेल पण ते अनुभवात झालं पाहिजे. तुम्ही देव बघितला आहे का? हो, मी बघितलं आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात ते बघणं इथे आपण बऱ्याचदा बघितलं आहे. ते म्हणतात की येस परमेश्वराला बघता येतं असं पुष्कळदा म्हटलं आहे. दुसऱ्या हाताने एका हाताने सारी कामं करा आणि दुसऱ्या हाताने परमेश्वराला धरून ठेवा. काम संपल्याबरोबर दोन्ही हातांनी त्याला कवटाळा. एक हात मात्र एक हाताने पकडून ठेवा, नाही तर देव चालला ते तुमच्यात. म्हणून जेव्हा तुम्ही कामात असता तेव्हा एक हाताने पकडा. जेव्हा तुम्ही मोकळे असता आणि मोकळे असता, नेहमीच आपण कामात नसतो, जेव्हा मोकळे असता त्यावेळी इतर काहीतरी न करता दोन्ही हातांनी देवाचे दोन्ही पाय पकडा. सगळा मनाचाच प्रश्न. मनामुळेच बंधन आणि मनामुळेच मुक्ती. तुम्ही त्याला त्या रंगाचं ते होईल. अर्थात सगळं आपल्या हातात आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे म्हणजे देवाच्या हातात. कारण की आपण देवापासून वेगळे नाही. प्रत्येक गोष्ट देव आपल्याकडून करून घेतो. आज आपल्याला त्याची कल्पना नाही आहे. तो बोध आपल्यामध्ये नाही आहे. आपल्याला वाटतं मी करतो आहे, असं नाही आहे. देव करतो आहे. आपल्या या यंत्राच्या माध्यमातून तो करून घेतो. मी यंत्र, तू मित्री, मी घर, तू घरधनी. जसं चालवशील तसं चालेल, जसं बोलवशील तसं बोलेल. नाहम नाहम तू तू. हा महामंत्र आहे श्रीरामकृष्णाचा. नाहम नाहम तू तू. न अहम न अहम. मी नाही मी नाही मी. अहंकाराचा जेवढा नाश होईल आहे तेवढं आपण मुक्तीकडे वाटचाल करू. म्हणून ते म्हटलं यदहंकार माश्रित्य. आपण अहंकाराचा आधार घेतलेला आहे. मी तिचा समारोप श्लोक आहे तो. यदहंकार माश्रित्य. अहंकाराचा आश्रय घेतलेला आहे आणि म्हणतोय की मी करेल किंवा करणार नाही. नाही हो सेती वन्यसे असं समजतोय तो.
न योत्से शब्द न योत्से झालाय. न योत्से इति मन्यसे असं तू मानतोस. मिथ्यैष व्यवसाय असते. तुझा हा निश्चय खोटा आहे, खोट्या तत्वावर आधारलेला आहे. कारण तू करू शकत नाही, तू करणार नाही. मिथ्यैष व्यवसाय निश्चय. तुझा हा निश्चय ते व्यवसाय मिथ्या. मिथ्यैष व्यवसाय असते. प्रकृतीस्त्वां नियोक्षती. ती महामाया आहे, तिच्याकडनं प्रत्येक गोष्ट करून घेते. तुम्हाला जन्म देते, ती तुम्हाला मृत्यू देते, तुम्हाला व्याधी देते, तुम्हाला जरा देते, तुम्हाला यश देते आणि तुम्हाला अपयश देते. तुमचा जय करते, तुमचा पराजय करते. सगळं काही ती करते. सगळीच करणार. तिला शरण जा, ती तुम्हाला मुक्ती पण करेल. मुक्ती म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. आत्मानुभव त्याला मुक्ती म्हणतो. कारण माणसाला स्वस्वरूपाची जाणीव झाली, त्याला तो बोध झाला. त्या बोधामुळे तो बोध साक्षात प्रश्न होता. या बोधामध्येच तो बोध होतो. या अहमबोधामध्येच तो आत्मबोध होतो. तो झाला की तिथे मग मुक्ती आणि बंधनाचा प्रश्नच नाही आहे. एकदा याला कळलं त्या सिंहाला की मी सिंह आहे, मी मेंढी नाही आहे, मग कुठे ते मुक्ती कशातून मुक्ती होणार? आधीचा सिंह होता, आधी मेंढी होता, नंतर सिंह झाला असं नाही. आधीचा सिंह होता, फक्त त्याला जाणीव नव्हती की सिंह आहे म्हणून. सिंहाचा सिंह झाला आहे, मेंढीचा सिंह झाला नाही. तसंच आत्मामध्ये झालं. आपण जे आहोत तेच आहोत. आपण जे नाही, आपला मूर्खपणा होता, वेडेपणा होता की आपण जे नाही ते समजत होतो स्वतः. त्याला संसार म्हणतात. आणि या जाणीवेतून मुक्ती त्यालाच म्हणतात मुक्ती. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या प्रवचनात ओम